आपल्याला इथे रिॲक्शन बॅलन्स करायची आहे, जी की दिलेली आहे आपल्याला हायड्रोजन प्लस ऑक्सिजन. यांना म्हणायचं रिॲक्टंट, जे की लेफ्ट साईडला असतात रिॲक्टंट, आणि इथे राईट साईडला आपल्याकडे त्यांना म्हणायचं प्रोडक्ट्स. त्याच्यामध्ये आहे आपल्याकडे वॉटर, त्यामध्ये पण काय आपल्याकडे हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे. सो आपल्याला दोन्ही साईडचे एलिमेंट्स सेम आणायचे आहेत इथे. जसं आपण पाहू शकतो लेफ्ट साईडला आपल्याकडे किती हायड्रोजन, इथे रिॲक्टंट साईडला 2 हायड्रोजन आहेत. त्यानंतर ऑक्सिजन किती आपल्याकडे, इथे 2 ऑक्सिजन आहेत आपल्याकडे. असंच मी राईट साईडला बघितलं, इथे आपल्याकडे हायड्रोजन तर 2 दिसतात मला याच्यामध्ये, पण ऑक्सिजन किती आपल्याकडे इथे एकच आहे. म्हणजे त्यांचे इक्वल नंबर नाही आहेत. सो मला काय करायचं, इक्वल नंबर आणायचे. इथं ऑक्सिजन 2 आहेत, सो मला इथे पण ऑक्सिजन मला 2 आणायचे आहेत. सो ती इक्वल करण्यासाठी त्याला म्हणायचं बॅलन्स रिॲक्शन. सो पाहूयात आपण मग कशा पद्धतीने इथे बॅलन्स करता येईल आपल्याला इथे मग रिॲक्शन. सो सगळ्यात पहिली स्टेप असेल आपल्याकडे रिॲक्शन जशी दिली तशी लिहून घ्यायची. सो माझ्याकडे रिॲक्शन दिलेले हायड्रोजन प्लस ऑक्सिजन इट गिव्स H2O. सो आपण जशाला तशी लिहिली रिॲक्शन. त्यानंतर जे नेक्स्ट स्टेप आहे, आपला एलिमेंट्स बॅलन्स करायचे आहेत. जसं हायड्रोजन आपल्याकडे लेफ्ट साईडला 2 आहे, राईट साईडला पण 2 आहेत. आता ऑक्सिजन पाहूयात. ऑक्सिजन आपल्याकडे लेफ्ट साईडला 2 आहेत, मला राईट साईडला पण 2 ऑक्सिजन हवेत इथे. त्यासाठी आपण काय करायचं, एका नंबरने मल्टिप्लाय करायचं. जसं की मी समजा इथे 2 ने मल्टिप्लाय केलं, तर हा 2 काय होईल, दोघांसाठी मल्टिप्लाय होईल. तो हायड्रोजनला पण मल्टिप्लाय झाला आणि ऑक्सिजनला पण मल्टिप्लाय झाला. सो माझ्याकडे आता ऑक्सिजन बघतो मी आधी किती झाले. सो 2, आता ऑक्सिजन किती आपल्याकडे काहीच नाही, म्हणजे नंबर 1 असतो. सो 2 ने मल्टिप्लाय झाला, किती झाले आपल्याकडे ऑक्सिजन इथे 2 झाले. आणि ऑक्सिजन लेफ्ट साईडला पण आपल्याकडे किती 2च आहेत. सो आपला ऑक्सिजन तर बॅलन्स झाला इथे आपल्याकडे. नंतर आता हायड्रोजनचा नंबर चेंज झाला आहे, जो की इथे 2 × 2 हा किती झाला, 4 हायड्रोजन झाले राईट साईडला. लेफ्ट साईडला आपल्याकडे किती हायड्रोजन आहेत, 2च हायड्रोजन आहेत. सो मला इथे 4 आणायचं आहे. सो मी इथे नंबर 2 टाकतो. त्यामुळे होईल काय, माझ्याकडे हे झाले 2 × 2 4 हायड्रोजन. त्यानंतर ऑक्सिजन माझ्याकडे इथे 2, इथे पण ऑक्सिजन 2 आणि हे 4 हायड्रोजन. सो अशा पद्धतीने आपली ही रिॲक्शन बॅलन्स झाली आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडचे नंबर आता इक्वल झालेले आहेत. ओके, आता आपण सेकंड क्वेश्चन पाहूयात. त्याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे रिॲक्टंट साईडला सोडियम दिला आहे, त्यानंतर इथे क्लोरीन दिलेला आहे. राईट साईडला सोडियम क्लोराईड हा कंपाऊंड, त्यामध्ये सोडियम आणि क्लोरीन आहे. सो आता पाहूयात आपण. सगळ्यात पहिले आपण सपोज रिॲक्शन लिहून ठेवली जशाला तशी, जसं की हा Na प्लस हा Cl2 त्याच्यापासून भेटला NaCl. सो मी पाहू शकतो सोडियम आपले लेफ्ट साईडला किती आहे, इथे आपल्याकडे एकच सोडियम आहे आपल्याकडे इथे. सोडियम लेफ्ट साईडला, राईट साईडला पण एकच सोडियम दिसतोय. पण क्लोरीन पहा, क्लोरीन किती लेफ्ट साईडला आपल्याकडे इथे 2 आहेत. सो मला राईट साईडला पण इथे क्लोरीन 2 हवेत. आता काहीच नाही, म्हणजे किती असतो 1 असतो नंबर. सो मला इथे 2 आणण्यासाठी मी काय करणार, नंबरने मल्टिप्लाय करणार. किती, तर 2 ने. सो मी अशा पद्धतीने इथे 2 ने मल्टिप्लाय केलं. हा जो 2 मल्टिप्लाय झाला आहे तो दोघांसाठी मल्टिप्लाय होईल, जसं की हा सोडियमसाठी पण मल्टिप्लाय झाला तो आणि हा क्लोरीनसाठी पण मल्टिप्लाय होईल. सो माझ्याकडे मग हा 2 ने मल्टिप्लाय झाला, 2 क्लोरीन झाले माझ्याकडे. म्हणजे क्लोरीन तर लेफ्ट साईडला 2 होते माझ्याकडे, सो तो बॅलन्स झाला आहे. पण आता सोडियम हा नंबर बदलला आहे माझा. राईट साईडला किती झाला माझा, हा 2 ने मल्टिप्लाय झाला, त्यामुळे 2 सोडियम आहेत. मला लेफ्ट साईडला पण 2 सोडियम आणायचे आहेत, त्यामुळे मी इथे 2 ने हा मल्टिप्लाय करेल. म्हणजे झालं काय, माझ्याकडे 2 सोडियम लेफ्ट साईडला, राईट साईडला पण 2 सोडियम. लेफ्ट साईडला 2 क्लोरीन, राईट साईडला पण 2 क्लोरीन. अशा पद्धतीने आपल्याकडे ही रिॲक्शन बॅलन्स झाली आहे. आता नेक्स्ट रिॲक्शनमध्ये पाहूयात. लेफ्ट साईडला माझ्याकडे हायड्रोजन इथे 2 आहेत, जे की रिॲक्शन होते आपल्याकडे काय H2O2. त्यानंतर याच्यापासून भेटला H2O आणि हा O2. सो जी रिॲक्शन मी तशाला तशी लिहून ठेवली आहे, त्यामध्ये हायड्रोजन माझ्याकडे 2 आहेत लेफ्ट साईडला, राईट साईडला माझ्याकडे हायड्रोजन 2 आहेत. ऑक्सिजन लेफ्ट साईडला 2 आहेत, पण राईट साईडला ऑक्सिजन पाहिजे माझ्याकडे हा एक 1 आहे, मध्ये प्लस आहे आपल्याकडे हा, आणि इथे 2 आहेत. म्हणजे टोटल आपल्याकडे ऑक्सिजन किती, तर राईट साईडला 3 ऑक्सिजन आहेत. सो ती बॅलन्स नाही आहे. सो मला काय करावं लागेल, मग इथे नंबर वाढवावं लागेल. म्हणजे राईट साईडला माझ्याकडे जास्त नंबर आहे, टोटल 3 ऑक्सिजन आहेत आपल्याकडे इथे. सो लेफ्ट साईडला आपल्याकडे किती 2च ऑक्सिजन आहेत. सो नंबर कसा वाढवता येईल, आपल्याकडे लेफ्ट साईडलाच वाढवावं लागेल. सो मी काय करतो, मग जी पहिली आपल्याकडे रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये मी 2 ने मल्टिप्लाय करतो त्याला. सो तो 2H2O2 होईल. मग त्यानंतर हा H2O जसाला तसा लिहिला मी इथे. त्यानंतर हा O2 पण ॲज इट इज. सो आता लेफ्ट साईडला माझ्याकडे ऑक्सिजन किती झाले माझ्याकडे इथे, आता पाहू शकतो तुम्ही. हा जर मी 2 ने मल्टिप्लाय केला असेल, सो 2 × 2 4 ऑक्सिजन. सो लेफ्ट साईडला माझ्याकडे इथे 2च ऑक्सिजन आहेत. सो मी इथे काय करेल, हा 2 ने मल्टिप्लाय करेल. त्यामुळे काय झाला, मग हा 2 × 1
हा 2, इथले 2 ऑक्सिजन, त्यानंतर प्लस हे राईट साईडचे 2 ऑक्सिजन आपल्याकडे. सो टोटल किती झाले आपल्याकडे इथे 4 ऑक्सिजन राईट साईडला. लेफ्ट साईडला पण आपल्याकडे 4 ऑक्सिजन झालेले आहेत. आता राहिलं का आपल्याकडे हायड्रोजन. लेफ्ट साईडला हायड्रोजन हा 2 × 2 4 हायड्रोजन झाले आपल्याकडे. सो इथे 4 हायड्रोजन आहेत. आणि लेफ्ट साईडला राईट साईडला पण आपल्याकडे हा 2 × 2 4 हायड्रोजन आहेत आपल्याकडे इथे. सो अशा पद्धतीने ही रिॲक्शन मग बॅलन्स्ड आहे इथे आपल्याकडे. आपण इथे ही 4th रिॲक्शन पाहूयात इथे. सो आपल्याकडे लेफ्ट साईडला इथं दिसतं आपल्याकडे मॅग्नेशियम, जो की दिला आहे इथं आपल्याकडे एकच आहे, काहीच नाही नंबर, म्हणजे इथं 1 मॅग्नेशियम आहे. त्यानंतर राईट साईडला पण आपल्याकडे इथे किती मॅग्नेशियम एकच दिसतोय मला, ठीक आहे. त्यानंतर लेफ्ट साईडला हायड्रोजन इथे आपल्याकडे 1 आहे. राईट साईडला माझ्याकडे हायड्रोजन इथे 2 आहेत. ओके, 2 हायड्रोजन. त्यानंतर क्लोरीन आपल्याकडे इथे लेफ्ट साईडला एकच दिसतोय मला आणि राईट साईडला 2 क्लोरीन, म्हणजे ही रिॲक्शन बॅलन्स नाही आहे. सो आपल्याला ती बॅलन्स करायची इथे. सो मी सगळ्यात पहिले ही रिॲक्शन जशी दिली तशी लिहून ठेवणार. त्यानंतर मी एलिमेंट चेक करतो परत. क्लोरीन आता बघूयात आपण. राईट साईडला आपल्याकडे क्लोरीन इथे 2 दिसतात मला, लेफ्ट साईडला एकच क्लोरीन आहे. सो कितीने मल्टिप्लाय करणार आपण इथे 2 ने मल्टिप्लाय करूयात. मग जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर माझे क्लोरीन किती झाले इथे 2 क्लोरीन झाले. राईट साईडला पण आपल्याकडे 2 क्लोरीन. सो आपले क्लोरीन बॅलन्स झाले. त्यानंतर हा 2 हायड्रोजनला पण मल्टिप्लाय झाला इथे. सो हायड्रोजन लेफ्ट साईडला आपल्याकडे 2, राईट साईडला पण हायड्रोजन आपल्याकडे 2 आहेत इथे, म्हणजे आपला हायड्रोजन पण बॅलन्स झालं. त्यानंतर मॅग्नेशियम लेफ्ट साईडला आपल्याला काहीच नंबर नाही, म्हणजे इथे किती असतो 1. त्यानंतर राईट साईडला पण आपल्याकडे इथे 1च आहे. सो आपल्याकडे रिॲक्शन इथे बॅलन्स झाली आहे. सो इथे नेक्स्ट रिॲक्शन आपल्याला क्वेश्चन 5 मध्ये, त्यामध्ये आपल्याला CH4 दिलाय, तो असतो मिथेन. सो त्यानंतर ऑक्सिजन प्लस CO2 गिव्स H2O. त्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही कार्बन. सगळ्यात पहिले किती कार्बन आपल्याकडे लेफ्ट साईडला एकच कार्बन आहे, काहीच नंबर नाही, म्हणजे इथे 1 कार्बन असतो. हायड्रोजन आपल्याकडे इथे 4 आहेत रिॲक्टंट साईडला. त्यानंतर ऑक्सिजन आपल्याकडे इथे 2 आहेत. परत राईट साईडला एकच कार्बन आहे, 2 ऑक्सिजन आपल्याकडे इथे, प्लस इथला वाला एक ऑक्सिजन, म्हणजे 3 ऑक्सिजन झाले. आणि हायड्रोजन आपल्याकडे 2च आहे. सो ही रिॲक्शन बॅलन्स नाही आहे. सो आपल्याला ती इथे बॅलन्स करायची आहे. आपल्याकडे इथे लेफ्ट साईडला कार्बन एकच आहे, राईट साईडला पण आपल्याकडे कार्बन इथे एकच आहे. त्यानंतर आपण हायड्रोजन पाहूयात. लेफ्ट साईडला हायड्रोजन आपल्याकडे इथे 4 दिसत आहेत मला, राईट साईडला हायड्रोजन आपल्याकडे 2च आहेत. तसं मला इथे 4 आणायचे आहेत. त्यासाठी मी इथे 2 ने मल्टिप्लाय करतो, म्हणजे 2 × 2 4 होईल. तर म्हणजे आपलं हायड्रोजन बॅलन्स झाले. आता ऑक्सिजनचं काउंट पाहूयात आपण. लेफ्ट साईडला आपल्याकडे ऑक्सिजन इथे 2च आहेत, पण राईट साईडला इथे CO2 मध्ये, ह्या CO2 मध्ये पाहू शकता इथे 2 ऑक्सिजन आहेत आपल्याकडे, प्लस इथे आपल्याकडे वॉटरमध्ये पण इथे 2 ऑक्सिजन आहेत आपल्याकडे, म्हणजे काय झालं इथे 2, परत हे 2 आणि 2, टोटल 4 ऑक्सिजन झाले आपल्याकडे इथे. ओके, सो लेफ्ट साईडला आपल्याला 4 ऑक्सिजन आणायचे आहेत. सो इथे मी काय करणार, इथे 2 ने मल्टिप्लाय करणार. सो अशा पद्धतीने आपले ऑक्सिजन पण इथे बॅलन्स झालेले आहेत. सो हे आपल्याकडे इथे बॅलन्स केमिकल रिॲक्शन आहे आपल्याकडे इथे. नेक्स्ट रिॲक्शन आपल्याकडे 6 नंबरची. त्यामध्ये पाहू शकता आपल्याकडे HCl प्लस NaOH गिव्स NaCl प्लस H2O. ही रिॲक्शन दिली, जशाला तशी आपण लिहिली. स्टेप 1 असेल आपल्याकडे. त्यानंतर एलिमेंट काउंट केले आपण. सो आता लेफ्ट साईडला आपल्याकडे जो हा HCl आहे, त्याच्यामध्ये आपल्याला इथे एक हायड्रोजन दिसतो आपल्याला. सो हा हायड्रोजन 1 प्लस इथला हायड्रोजन, म्हणजे टोटल आपल्याकडे हायड्रोजन आहेत इथे 2. सो लेफ्ट साईडला 2 हायड्रोजन. त्यानंतर क्लोरीन आपल्याकडे पाहूयात. क्लोरीन लेफ्ट साईडला माझ्याकडे इथं 1 आहे, अजून कुठे आहे का NaOH मध्ये नाही आपल्याकडे, म्हणजे हा Cl आपल्याकडे इथे लेफ्ट साईडला 1 आहे. त्यानंतर सोडियम पाहिलं आपण, लेफ्ट साईडला इथे सोडियम एकच आहे. त्यानंतर ऑक्सिजन पाहिलं आपण, ऑक्सिजन एकच आहे आपल्याकडे लेफ्ट साईडला. ओके, आता राईट साईडला पाहूयात आपण. सो आपण हायड्रोजन पाहूयात आधी. सो माझ्याकडे हायड्रोजन पण राईट साईडला किती इथे आपल्याकडे इथेच दिसतं फक्त H2O मध्ये. सो 2 हायड्रोजन आहेत माझ्याकडे. त्यानंतर आपण पाहिला क्लोरीन पाहिला. क्लोरीन इथे राईट साईडला एकच आहे, सो क्लोरीन 1. त्यानंतर आपण पाहूयात जो सोडियम आहे. सोडियम राईट साईडला इथं आपल्याकडे एकच आहे, ठीक आहे. त्यानंतर राहिला कोणतं आपल्याकडे ऑक्सिजन. सो ऑक्सिजन पाहिलं आपण राईट साईडला इथे एकच आहे ऑक्सिजन. सोडियम पण एकच होतं, सो ऑक्सिजन हा 1.
म्हणजे आपल्याकडे दोन हायड्रोजन आहेत. क्लोरीन एक, राईट साईडला पण क्लोरीन एक, लेफ्ट साईडला सोडियम एक, इथे पण राईट साईडला एक. सो ऑक्सिजन आपल्याकडे इथे एक होता सॉरी, आणि राईट साईडला पण एकच आहे. म्हणजे आपल्याकडे रिॲक्शन काय ऑलरेडी बॅलन्स्ड आहे. चला म्हणायचं दिस रिॲक्शन इज ऑलरेडी बॅलन्स्ड रिॲक्शन. आता नेक्स्ट 7 नंबरचा क्वेश्चन आपल्याकडे. त्यामध्ये आपल्याला ॲल्युमिनियम प्लस ऑक्सिजन दिलेला आहे. हा ॲल्युमिनियम प्लस ऑक्सिजन याच्यापासून आपल्याला Al2O3 भेटतं, म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईड. सो आपण जर लेफ्ट साईडला पाहिलं, ॲल्युमिनियम आपल्याकडे एकच दिसतोय मला इथे. सो हा एकच ॲल्युमिनियम. राईट साईडला आपल्याकडे ॲल्युमिनियम 2 आहेत इथे. ओके. त्यानंतर ऑक्सिजन लेफ्ट साईडला 2च आहेत, पण राईट साईडला 3 आहेत. सो आपल्याला लेफ्ट साईडचे ऑक्सिजन वाढवावे लागतील. त्यासाठी मी इथे 2 ने मल्टिप्लाय केलं. सो किती झाले मग सध्या आपल्याकडे इथे 2 × 2 हा 4 ऑक्सिजन झाले. पण आपल्याकडे आता राईट साईडला ऑक्सिजन तर 3च आहेत. मग आपल्याला ऑक्सिजन राईट साईडचे वाढवावे लागतील. कसे वाढवणार आपण इथे? मग परत मी इथे 2 टाकून दिला. सो 2 टाकल्यामुळे काय झालं, माझ्याकडे ऑक्सिजन तर इथे आता राईट साईडला 6 झाले. तर मग हा माझ्याकडे लेफ्ट साईडला किती झाले? 4च झालेत. सो हा बॅलन्स होईल का? आपल्याकडे नाही होणार. म्हणून मला काय करावं लागेल, मग हा जो 2 टाकला होता तो मला कॅन्सल करावा लागेल इथे. सो मला 6 ऑक्सिजन आणायचे मला इथे. मग कितीने टाकलं तर टाकावं लागेल मला इथे. सो नेक्स्ट नंबर असेल आपल्याकडे 3. सो हा झाला 3 × 2 = 6, म्हणजे आपल्याकडे 6 ऑक्सिजन, परत हा 2 × 3 = 6, म्हणजे 6 ऑक्सिजन राईट साईडला, दोन्ही बॅलन्स झाले. ॲल्युमिनियम आपल्याकडे हा 2 × 2 इथे 4 झाला, जो की आधी फक्त आपल्याकडे इथे 1 होता लेफ्ट साईडला. सो हा इथे 4 ॲल्युमिनियम. सो आपल्याकडे ही रिॲक्शन अशी पद्धतीने बॅलन्स झालेली आहे. जे की पाहू शकतो मी 4Al + 3O2 याच्यापासून 2Al2O3. नेक्स्ट क्वेश्चन 8 नंबर. सो आपल्याला AgNO3 दिलेला आहे. तो रिॲक्ट झाला NaCl सोबत. इट गिव्स AgCl + NaNO3. सो आपण हा Ag म्हणजे सिल्वर असतो, तो आपल्याकडे लेफ्ट साईडला दिसतो. इथं आपल्याकडे किती? एकच आहे तो. त्यानंतर राईट साईडला पण आपल्याकडे इथं Ag एकच आहे, म्हणजे तो काय झाला आपल्याकडे ऑलरेडी बॅलन्स्ड आहे Ag. त्यानंतर नेक्स्ट पाहिलं आपण नायट्रोजन. सो लेफ्ट साईडला आपल्याला काहीच नंबर नाही, तर म्हणजे किती असतो? हा 1 असतो. सो हा नायट्रोजन 1 आहे. इथे पण आपल्याकडे नायट्रोजन 1च आहे, काहीच नंबर नाही, म्हणजे हा 1 होता. त्यानंतर ऑक्सिजन पाहिलं आपण लेफ्ट साईडला, इथे आपल्याकडे ऑक्सिजन 3 आहेत. सो लेफ्ट साईडला ऑक्सिजन 3, राईट साईडला पण आपल्याकडे ऑक्सिजन इथे 3 दिसत आहेत मला. सो ऑक्सिजन बॅलन्स झाला. त्यानंतर राहिला पण आपल्याकडे Na आणि Cl. सो मला Na इथं लेफ्ट साईडला माझ्याकडे इथं एकच दिसतोय मला, हा Na. त्यानंतर राईट साईडला पण माझ्याकडे एकच Na आहे इथे, सो तो पण बॅलन्स आहे. Cl पण काहीच नंबर नाही, म्हणजे 1 असतो. Cl 1, इथे पण Cl माझ्याकडे किती? एकच आहे. सो आपल्याकडे ही रिॲक्शन म्हणजे ऑलरेडी बॅलन्स आहे. त्याला म्हणणार कसं आपण मग? दिस इज ऑलरेडी बॅलन्स रिॲक्शन. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. सो आपल्याकडे कॅल्शियम कार्बोनेट आहे. त्यामध्ये पाहू शकतो आपण कॅल्शियम कार्बनचं डिकॉम्पोजिशन झालं आहे. त्याच्यापासून भेटलेलं कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. सो यामधले एलिमेंट काउंट करू आपण, एक एक एलिमेंट. जसं मला Ca म्हणजे पण कॅल्शियम, तो इथे किती आहे? काहीच नाही, म्हणजे इथं 1 असतो. राईट साईडला पण आपल्याकडे इथं काहीच नाही, म्हणजे 1 आहे. सो कॅल्शियम 1 बॅलन्स्ड आहे. त्यानंतर लेफ्ट साईडला कार्बन आपल्याकडे इथे काहीच नाही, म्हणजे किती? 1 असतो. इथे पण 1च आहे कार्बन. सो कार्बन बॅलन्स्ड आहे आपलं. ऑक्सिजन लेफ्ट साईडला 3 आहेत, राईट साईडला इथे 1 प्लस इथले 2. सो आपल्याकडे इथे पण किती? 3 ऑक्सिजन आहेत. म्हणजे हे काय आपल्याकडे दिस इज ऑलरेडी बॅलन्स रिॲक्शन. दिस इज ऑलरेडी बॅलन्स रिॲक्शन. नेक्स्ट आहे आपल्याकडे क्वेश्चन नंबर 10. त्यामध्ये झिंक रिॲक्ट होतो आपला कॉपर सल्फेट सोबत CuSO4. त्यानंतर झिंक सल्फेट मिळतो तिथे आणि Cu मिळतो. त्यात पण एलिमेंट काउंट करूयात आपण. सो जसं लेफ्ट साईडला माझ्याकडे झिंक आहे, इथे माझ्याकडे किती? काहीच नाही, म्हणजे इथं तो असणार आहे 1. सो हा 1 झिंक आपल्याकडे. राईट साईडला पण काहीच नंबर नाही, म्हणजे इथं 1. सो झिंक आपला बॅलन्स्ड आहे. त्यानंतर Cu माझ्याकडे लेफ्ट साईडला 1च आहे, राईट साईडला पण माझ्याकडे Cu 1च आहे, म्हणजे कॉपर पण आपला बॅलन्स झाला. त्यानंतर लेफ्ट साईडला सल्फर आपल्याकडे 1 आहे, राईट साईडला पण आपल्याकडे सल्फर 1च आहे. सो सल्फर पण बॅलन्स्ड आहे. त्यानंतर लेफ्ट साईडला ऑक्सिजन आपल्याकडे इथे 4 दिसत आहेत,
राईट साईडला पण इथे 4 आहेत. सो हे पण आपल्याकडे ऑलरेडी बॅलन्स रिॲक्शन आहे. सो दिस इज ऑल्सो balanced chemical equation. सो अशा पद्धतीने आपण हे 10 क्वेश्चन पाहिलेत. पुढचे पण क्वेश्चन आपण पाहूयात.